महाविकास आघाडी सरकारला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। निवडून आलेल्या आमदारांना देखील 2 वर्ष पूर्ण झालेत। या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठी आमदारांच्या 2 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा आता तुमच्या समोर मांडतंय। आज फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचं रिपोर्ट कार्ड आम्ही घेऊन आलोय। 75 वर्षीय हरिभाऊ बागडे यांना राज्यभरात नाना म्हणून ओळखलं जातं। त्यांनी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवलं आहे। सध्या विधिमंडळातील ते ज्येष्ठ आमदार आहेत। अशा वेळी त्यांनी गेल्या 2 वर्षात आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात नक्की काय काय काम केलं हे त्यांच्याच मतदारांकडून जाणून घेऊयात। संघातील आरोग्य केंद्रांना त्यांच्या निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या। त्याचबरोबर अनेक छोटे मोठे विकास कामे त्यांनी मंजूर केली। मात्र तरीही त्यांना 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उल्लेखनीय असे कुठलेही कार्य करता आले नाही। पाहिजे तसा विकास मतदारसंघात झाले नाही। तसं सांगायला गेलं तर कामं काहीच झालेली नाहीये। त्यांना मतदारसंघात काम करण्यास वाव असताना सुद्धा ते पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत। आमच्या मतदारसंघामध्ये आमदार निधीतून गाव लेवलला जर म्हणलं तर सांस्कृतिक सभागृह आणि एक मंगल कार्यालय आलेलं आहे। हरिभाऊ बागडे यांनी आता रजा घ्यायला, राजकारण आमदारकीच्या पदावरून तर घ्यायलाच हवी, परंतु त्यांनी राजकारणातूनही आता रजा घेण्याची वेळ आलेली आहे। चला तर मग आमदार हरिभाऊ बागडे यांना 10 पैकी किती गुण भेटतात पाहूया। विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिभाऊ बागडे यांना फक्त 5.5 गुण देतो। तर त्यांना मी त्यांच्या रिपोर्ट कार्डाविषयी 10 पैकी 2 गुण देऊ इच्छितो। 10 पैकी तर नाही, 0 सुद्धा, हे जर 0 सुद्धा गुण मी दिला तो सुद्धा खूप मोठा होईल त्यांच्यासाठी। गुण द्यायचे झाले म्हटले तर त्यांना 10 पैकी 6 गुण देता येईल। फुलंब्रीच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्काची सरासरी होते 3.6 गुण।